किती दिवसाचं? नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. मोबाईल फोडला म्हणून तरुणाने एकाच खोलीत राहणाऱ्या सहकारी मित्राचा गळा आवळून आणि लोखंडी तव्याने मारून खून केला. ही घटना गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास महाळुंगे इंगळे या ठिकाणी घडली. कालू मंगल रकवार, वय वर्ष 23, राहणार महाळुंगे, तालुका खेड, मूळ राहणार पथरिया, तालुका जिल्हा दमोही, मध्य प्रदेश असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पप्पू मंगल रकवार, वय वर्ष 40, राहणार महाळुंगे, तालुका खेड, मूळ राहणार पथरिया, तालुका जिल्हा दमोही, मध्य प्रदेश यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामसिंग, वय वर्ष 30, राहणार रेवाना, तालुका जिल्हा दमोही, मध्य प्रदेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पप्पू, कालू आणि रामसिंग हे तिघेजण एकाच कंपनीत ठेकेदारीवर काम करतात. तिघेही एकाच खोलीत राहतात. 2 दिवसांपूर्वी रामसिंग याने कालूचा मोबाईल फोडला. त्यानंतर गुरुवारी रात्री कालू याने रामसिंग याचा मोबाईल फोडला. कालू याचा भाऊ फिर्यादी पप्पू गुरुवारी रात्री भाजी आणण्यासाठी बाहेर गेला होता. भाजी घेऊन पप्पू रकवार गुरुवारी रात्री 10 वाजता घरी आला. त्यावेळी कालू हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं. रामसिंग हा कालू याच्या छातीवर बसून त्याला लोखंडी तव्याने मारहाण करत होता. तसेच कालू याच्या गळ्याभोवती कापडाने आवळून मारण्याचा प्रयत्न करत होता. खून केल्यानंतर रामसिंग पळून गेला, तर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. चाकण येथील एकाने पनवेल येथे जाऊन पोलीस उपनिरीक्षकाचा वेश परिधान करून तोतया पोलीस अधिकारी बनला आहे. एका हॉटेल व्यवस्थापकाला धमकावून शिवीगाळ करून मारहाण केली. हॉटेल व्यवस्थापकाने पनवेल पोलिसांशी संपर्क केल्यानंतर पोलीस अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर त्यांनी चाकण, पुणे येथून आलेल्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगणाऱ्या तरुणाकडे चौकशी केली असता तो तोतया पोलीस अधिकारी निघाला. या तोतयाला पोलिसांनी अटक केली आहे. सलमान तजमुद्दीन मुलानी, वय वर्ष 31, राहणार चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी दिली. सलमान मुलानी याने पनवेल येथे सिताज हॉटेलमध्ये जाऊन मी पोलीस अधिकारी आहे असे भासवून हॉटेल व्यवस्थापकाला माझ्या मैत्रिणीला शिवीगाळ करून तिला कामावरून का काढून टाकले, चल आत्ताच्या आत्ता तिचा हिशोब कर आणि लगेच कामावर घे, नाहीतर तुझे हॉटेल बंद करून टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी या तोतयाचा पर्दाफाश केला. टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 28 मार्च रोजी सकाळी पुणे-नाशिक महामार्गावर कुरळी या ठिकाणी घडली. उमेश देवानंद सिंग जाधव, वय वर्ष 25, राहणार भोसरी, मूळ राहणार बुलढाणा असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी संदीप दोघू चौधरी, वय वर्ष 42, राहणार भोसरी यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक गणेश किसन चोपाडे, वय वर्ष 29, राहणार चिंबळी फाटा, तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास जाधव हे पुणे-नाशिक महामार्गावरून जात होते. ते कुरुळी या ठिकाणी आले असता त्यांच्या पाठीमागून भरधाव आलेल्या एका टेम्पोनं जाधव यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. जाधव हे त्यामध्ये रस्त्यावर पडले. त्यानंतर टेम्पोचे चाक जाधव यांच्या डोक्यावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. हिंदी सिनेसृष्टीतला अभिनेता गोविंदा हा शिवसेनेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत करत कलाकार हा कलाकार असतो, त्याचा अपमान करणाऱ्याला जनता धडा शिकवेल असे म्हटले होते. गोविंदाचे स्वागत आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करून आपला जाज्वल्य इतिहास, खरा इतिहास पोहोचवणाऱ्या माझ्यासारख्याच्या बाबतीत मुख्यमंत्री शिंदे यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि आधी ज्यांनी पक्ष बदलला ते शिवाजीराव आढळराव पाटील हे नाटके आणि नौटंकी म्हणत हिणवतात, अशी खंत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. तसेच कलाकारांची कदर केल्याने मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 2019ला खासदारकीचा चौकार डॉ. अमोल कोल्हे यांनी चुकविला. यानंतर आढळरावांनी कोल्हेंना ते नट म्हणून सतत हिणवत राहिले, पण कलाकारांचा कधी अपमान करू नये असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदाच्या शिवसेना प्रवेशाप्रसंगी सुनावल्यानं कोल्हेंनी आढळरावांचे नाव न घेता त्यांना रडारवर घेतले. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सिनेस्टार गोविंदा यांचा प्रवेश झाल्यानंतर जी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका व्यक्त केली त्यानंतर आवर्जून मी त्यांचा आभार मानले. याचं कारण महत्वाचं असं आहे की गेली काही वर्ष सातत्यानं शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या अभिनय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एका व्यक्तीला लोकसभेमध्ये निवडून दिल्यानंतर शेलक्या शब्दांमध्ये हे कायम जे हिणवलं जात होतं, मग नाटक्या असेल, नौटंकी असेल, नाचा असेल, आणि खरोखर मग हा प्रश्न पडतो की हिंदी सिनेसृष्टीतला अभिनेता आला तर ते सिनेस्टार, त्यांचं स्वागत आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करून
आपला जाज्वल्य इतिहास, खरा इतिहास पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि आता ज्यांनी पक्ष बदलला असे सहकारी ही सातत्यानं ही टीका टिप्पणी करतात. याविषयी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून आभार केला आणि त्यांनी हे जे समन्वयाचे किंवा ही जी महत्वाची बाब आहे ही त्यांच्याही निदर्शनास आणून द्यावी अशी विनंती सुद्धा यामध्ये केली. मला असं वाटतं की सिरेसार गोविंदा यांनी मागे एका टर्ममध्ये ते खासदार होते, त्यावेळेचा त्यांचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स आणि कोणी मला जर सेलिब्रिटी किंवा अगदी थोडीशी पातळी सोडून नाटक्या नाचा अशा शब्दांमध्ये जर कोणी हिणवत असेल तर त्यांनी 2019 ते 2024 यामधला पार्लमेंटरी परफॉर्मन्स सुद्धा एकदा तपासून पाहावा. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांना आघाडीतील अनेक पक्षीय नाराजांना सावरण्याची कसरत करावी लागणार आहे. 20 वर्षांनंतर स्वगृही परतलेल्या अढळरावांना आपल्या पूर्वीच्या घरात झालेले बदल आणि नवी समीकरणे लवकर समजतील तेवढे बरे अशी स्थिती आहे. राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील हे घरात पडून जखमी झाले आहेत. त्यांच्या खुब्याला मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना अपघात झाला आहे. परवा रात्री घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईन असे ते बोलताना म्हणाले. ऐन निवडणूक तोंडावर आलेली असताना आणि प्रचार सुरू करण्याच्या आधीच वळसे पाटलांना अपघात झाला आहे. त्यामुळे वळसे पाटील यांना घरातून काम करावे लागणार आहे. चाकण शिक्रापूर महामार्गावर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री महामार्गावर एक मोठे बाबळीचे झाड एका ऑडी कारवर पडले, त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जेव्हा कारवर हे झाड पडले तेव्हा कारमध्ये कोणीही नव्हते, त्यामुळे कोणालाही काहीही इजा झाली नाही, परंतु कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे आज सकाळी चाकण शिक्रापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यामध्ये गाडीवर झाड पडल्याची माहिती मिळाल्याने बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणात मार्च अखेर केवळ 33.79% म्हणजेच एकूण 3.52 टीएमसी तर उपयुक्त साठा 2.56 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला असून चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे उन्हाळी हंगामाचे 500 क्युसेक्सने आवर्तन सुरू आहे. तर मागील वर्षी याच तारखेला धरणात 40.95% इतका साठा शिल्लक होता. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत धरणात 7% इतका पाणीसाठा कमी शिल्लक असून धरणांतर्गत असलेल्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची पिके यामुळे धोक्यात आली आहेत. उन्हाळ्याचे अजून 3 महिने बाकी असताना धरणातील पाणी सोडल्यानं साठा झपाट्याने घटला आहे. अजून आवर्तनाची मागणी केल्यास सोडावे लागणार असल्यानं ऐन लोकसभा निवडणुकीत चासकमान धरणाचा पाणी प्रश्न पेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आखरवाडी तालुका खेड या ठिकाणी ऊसतोडणी करत असताना शेतकरी बाळासाहेब शिवराम तनपुरे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्याचे 3 बछडे आढळून आले. वन विभागाने तत्काळ भेट देऊन पाहणी करत पिल्ले ताब्यात घेतली आहेत. लोकांची गर्दी टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी नेली असून संध्याकाळी पुन्हा ज्या ठिकाणी पिल्ले सापडली त्या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. खेड तालुक्यातील अखिल खरपुडी बुद्रुक शिवजयंती उत्सवाच्या निमित्त भव्य दिव्य पायघडी रांगोळी साकारण्यात आली. या रांगोळीसाठी 40 कलाकार वेगवेगळ्या शहरांमधून सहभागी झाले होते. तर या ठिकाणी 50 फूट लांब रांगोळी साकारण्यात आली. कोहिंडे बुद्रुक तालुका खेड पवित्र श्रीक्षेत्र कुंडेश्वर डोंगरावर असणाऱ्या गोशाळेतील सुमारे 200हून अधिक गायींच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं गोशाळेतील गायींसाठी चारा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या डोंगरावर रानातील वाळलेला चारा संपल्याने जनावरांसाठी चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी चाऱ्याची मदत करण्याचं आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे. रासे गावात आर ग्रुप रासे आणि समस्त ग्रामस्थ रासे यांच्याकडून 52 फूट हिंदवी स्वराज्य भगवा ध्वज उभारण्यात आला. शिवजयंतीच्या निमित्ताने ध्वजाचे उद्घाटन करण्यात आले. खरपुडी बुद्रुक या ठिकाणी शिवजयंती अशी उत्साहात साजरी करण्यात आली. झोपडपट्टीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने तोंड दाबून जबरदस्तीने भरदिवसा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यातील येलवाडी येथे
संत तुकाराम नगरमधील झोपडपट्टीत गुरुवारी 28 मार्च 2024 रोजी भर दिवसा दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। महाळुंगे इंगळे MIDC पोलिसांनी या प्रकरणी एका नराधमावर गुन्हा दाखल केला आहे। पीडित मुलीने या प्रकरणी महाळुंगे इंगळे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या फिर्यादीनुसार महाळुंगे पोलिसांनी कन्हैयालाल बंजारा वय 19 वर्ष, सध्या राहणार संत तुकाराम नगर, झोपडपट्टी चाळ, येलवाडी, तालुका खेड असे गुन्हा दाखल झालेल्या नराधम आरोपीचे नाव आहे। संबंधित अल्पवयीन मुलगी गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घरी एकटीच होती। त्यावेळी ती घरा शेजारीच असणाऱ्या पाण्याचा नळ चालू करण्यासाठी खोलीच्या बाहेर पडली। नेमका त्याचवेळी शेजारीच राहणारा नराधम कन्हैयालाल यांनी मुलीचा हात धरून थेट खोलीत ओढले। यावेळी पीडित मुलीने कन्हैयालालचा हात झटकून त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला। मोठमोठ्याने ओरडू लागली, तरीही आरोपीने पीडितीचे तोंड दाबून व खोलीच्या आतील कडी लावून हे किळसवाने कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। महाळुंगे इंगळे MIDC पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।